माझं नाव बाळू दामू खैरनार, मी डोंबिवलीतून आहे. मला किडनीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरनी सांगितलं तुमचं 85% किडनी काम करत नाही, फक्त तुमची 15% चालू आहे. त्यामुळे माझं डायलिसिस चालू होतं. तर माझ्या किती दिवसाला डायलिसिस करावं लागतं? थोडं समोर या. किडनी खराब होती, 85% किडनी काम करत नव्हती आणि बरेच लोक आपल्या आहाराबद्दल म्हणतात किडन्या खराब होतात म्हणून. तर यांचा रिझल्ट ऐकूया आपण. मला हप्त्यातून 2 वेळेस करावं लागत होतं डायलिसिस. पण ज्यावेळेस मी डायलिसिस करायचं त्यावेळी माझ्या बॉडीतून सगळं रक्त फिल्टर करताना इतर घटक निघून जायचे. त्यावेळेस हाता पायाला आकडे यायची, मी चालू शकत होतं. कॉटन उठली तर चालू शकत होतं. मला कोणतरी सपोर्टला माणूस असायचा लागत होता. मग मी घरी गेलो तर तरी मी 6-7 तास झोपायचो. पण ज्यावेळेस माझ्या सुनबाई म्हणजे कोच म्हणून त्यांनी काम केलं, त्यांचे राजेश लिमये सरांच्या अंडरमध्ये मला त्यांनी जेव्हा फ्यूल द्यायला सुरुवात केली, मला 8 दिवसातच त्याचा रिझल्ट यायला लागला. का माझ्या जेव्हा डायलिसिस व्हायचं त्यावेळेस हातापायाला आकडी वगैरे यांना थांबलं. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे जेव्हा डायलिसिस करतात, डायबिटीस मला होतं, त्यामुळे डायलिसिस व्हायला इन्सुलिन घ्यावं लागत होतं. पण डॉक्टरनी मला मग 16 ml इंजेक्शन घ्यायला लावायचं प्रत्येक रोज. रात्री जेवण झालं तर घ्यायचं. ते माझं 1 महिन्यामध्ये बंद झालं. इन्सुलिन सुद्धा बंद झालं त्यांचं. एका महिन्यामध्ये जे 16 ml घ्यावं लागत होतं, फक्त एकाच महिन्यामध्ये आहार घेतल्याच्या नंतर. स्टेप बाय स्टेप मी माझं क्रिएटिव्ह चेक करत. ज्यावेळेस मी ॲडमिट झालो त्यावेळेस माझा 9% क्रिएटिव्ह होता. त्या स्टेप बाय करत शेवटी माझं क्रिएटिव्ह लेवल कमी होत गेली. नंतर डॉक्टरनं सांगितलं काय करायचं. डॉक्टर म्हणजे त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम यायचा. ज्यावेळेस मी प्रायव्हेटमध्ये करायचो, SRI आपल्या मुलुंड डोंबिवलीमध्ये SRI म्हणून लॅब आहे, तिथे चेक केलं, त्यांचा राईट रिझल्ट यायचा. त्यांच्या लॅबमध्ये घेतलं का डबल यायचा. मग एका दिवशी मी काय केलं, दोन्ही रिपोर्ट एका दिवशी घेऊन त्यांच्याकडे दिले. म्हटलं सर तुम्ही सांगा काय होत आहे. रिपोर्ट कोणता? ओके ठीक आहे. मला आणि काय करायचं. म्हटलं हा तर माझा रिझल्ट आहे. मग मला म्हणे आपल्या डायलिसिस डायरेक्ट बंद करायचं. म्हटलं बंद नाही करायचं. जे आपण केलं तुमच्या अंडरमध्येच केलं, पुढे पण आपण तुमच्याच अंडरमध्ये बंद करू. तर त्याच्यामध्ये अगोदर त्यांनी ज्यावेळेस माझे डायलिसिस चालू होतं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही न्यू बॉम्बेला किडनीसाठी एक ॲप्लिकेशन देऊन ठेवा. तर तुमची किडनी एखादी आली तर तुम्हाला ट्रान्सप्लांट केलं, तुम्ही एका किडनीवर जगू शकता. पण आम्ही तो विचार केला नाही. हे फ्यूल कंटिन्यूस घेत राहिलो, पण त्याचा इफेक्ट आज 100% मला मिळाला आहे. आता डॉक्टरांनी किती टक्के किडनी काम करते असं सांगितलंय? माझं क्रिएटिव्ह लेवल आता 1.8 झालेली आहे. त्यामुळे माझं जवळजवळ 10 महिन्यापासून माझं डायलिसिस कम्प्लीट बंद झालंय. डॉक्टरांनी एक रिपोर्ट दिला आहे. तर मी याच्यानंतर जर मी तुमचं डायलिसिस केलं तर मला पाप लागेल. मीच हात जोडतो, इथून पुढे मी तुमचं डायलिसिस करत नाही. जे आहे ट्रीटमेंट चालू. किती वर्ष डायलिसिस करत होता तुम्ही? जवळजवळ मी 1.5 वर्ष डायलिसिस केलं. आणि डायलिसिस करत असताना अंगावर किती ठिकाणी सुया टोचलेल्या होत्या तुमच्या? इथे नेहमी 2 सुया इथे असायच्या. इथे आपलं त्यांनी ऑपरेशन करून एक हे केलेलं आहे, कॅस्टरला काय केलेलं आहे. प्रत्येक वेळी इथे सुया टोचणार. 2 सुया, एक म्हणजे एक फिल्टर रक्त घेणार, एक घेणार सोडणार. असं 3.5 तास मला झोपून द्यावं लागत. खर्च किती येत होता प्रत्येक वेळी डायलिसिसला? मला जवळजवळ एक टाइमला म्हणजे नंतर जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये खर्च यायचा. आज तो 1 वर्षापासून पूर्णपणे फॅमिलीत आल्यानंतर किती दिवसांनी बंद झालं हे सर्व? जवळजवळ मला म्हटलं तर 1 वर्षानंतर बंद झालं. पण आज मला 10 महिने झाले कम्प्लीट बंद आहे. माझा 0 खर्च आहे आज डायलिसिस. येस, पाहू शकता तुम्ही, जबरदस्त व्हावं रिझल्ट. जे लोक म्हणतात ना